बघा मित्रांनो, टाइम टेबल आलेलं आहे आणि बेसिक मॅथमॅटिक्स सेकंड युनिट टेस्ट झाल्याच्या नंतर भरपूर मुलांना असं टेन्शन आलेलं आहे. कारण की ज्या मुलांना 25+ मार्क्स होते, अशा पण खूप साऱ्या मुलांना 10च्या आत मार्क पडलेले आहेत. त्याच्यामागचा रिझन असं मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह आणि ट्रिग्नॉमेट्री याला आपण प्रॉपर केलेलंच नाही. ओके, तर तुम्हाला काय करायचं माहिती का, मी एक टाइम टेबल सेट केलेला आहे 6 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत, आणि जे MSBT चे स्टुडंट असतील त्यांनी 6 तारखेपासून 16 तारखेपर्यंत त्यानंतर ते कम्युनिकेशनचा अभ्यास करतील. म्हणजेच काय, तो जो टाइम टेबल आहे तो जर तुम्ही फॉलो केलाय तर तुमचा सगळा अभ्यास प्रॉपर होणार. त्यासाठी एक फास्ट ट्रॅक बॅच आहे आणि त्याची नॉमिनल फीज आहे. ओके, तर त्या फास्ट ट्रॅक बॅचला मित्रांनो तुम्ही जॉईन जर केलं तर एकन एक क्वेश्चन म्हणजे तुमच्या फायनल एक्झाम मध्ये येणारा प्रत्येक क्वेश्चन तुमचा क्लिअर होईल. ओके, आणि त्याच मी जेवढं शिकवणार त्यापैकीच सगळे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या फायनल पेपरमध्ये दिसतील. हे माझ्या मी 15 वर्षाच्या अनुभवानुसार सांगतोय. तुम्ही करून बघा. जर तुम्हाला ते क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये दिसले नाहीत तर तुम्हाला फीस सुद्धा रिफंड होईल. कळतं मित्रांनो, यापेक्षा जास्त काही गॅरंटी देऊ शकत नाही. आणि कमी वेळात जास्त स्टडी कशी करायची हे या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे क्लिअर होईल मित्रांनो. चला, थँक्यू. टेन्शन घेऊ नका. प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? प्रोसेस. ओके, चला, थँक्यू.